धोम धरणातून 8,700 क्युसेक पाणी सोडल्याने वाई महागणपती मंदिर पाण्यात बुडाले। गडचिरोलीतील भामरागड तालुका जलमय, जनजीवन विस्कळीत झाले। महाड तालुक्यातील शिवथर विभागात ढगफुटीसारखा पाऊस, गावांचा संपर्क तुटला। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार तुळजाभवानी मंदिर जतन व दुरुस्ती अहवाल 30 दिवसात सादर करणार। चांदोली धरणातून 36,630 क्युसेक पाणी वारणा नदीत सोडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूर जबलपूर हायवे अपघात, ट्रक चालक एआयच्या मदतीने 700 किलोमीटर दूर पकडला। कल्याण डोंबिवलीत सखल भागात पाणी साचले, नागरिकांचे हाल। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवर, जनजीवन विस्कळीत। जालना कोठारी नगरात पाणी साचले, भाजप महानगराध्यक्षांनी तात्काळ उपाययोजना सुचवल्या। पैनगंगा नदीत रील काढणे धोकादायक, पोलीस प्रशासनाने सूचना दिल्या। रत्नागिरीत मुसळधार पाऊस, चिपळूण शहरात पूरस्थिती, पोलीस अधीक्षक पाहणी। राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर, आंदोलन सुरू। अमरावती वडाळी तलाव ओव्हरफ्लो, तलाव पाण्याखाली, मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत। आमदार रवी राणा यांनी वाघ हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला सांत्वन, नरभक्षक वाघ ताब्यात घेण्याचे निर्देश। चांदोली धरणातून 36,630 क्युसेक पाणी वारणा नदीत, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन। जालना तेल व्यापारावर 1,29,00,000 गंडा, सायबर पोलिसांची कारवाई। अंशकालीन स्त्री परिचारांचे मानधन वाढीसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन। प्रल्हाद पाटील हडसणीकर यांचे उपोषण यशस्वी, आमदार कोहळीकरांच्या मध्यस्थीने मागण्या मान्य। शासकीय कंत्राटदारांची थकीत देयके मिळवण्यासाठी राज्यभरात 1 दिवसीय धरणे आंदोलन। कीटकनाशके फवारणीमुळे 39 शेतकऱ्यांना विषबाधा, एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू।